जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा, ही तुझी जिंदगी दो क्षणाची नशा, ते जरा आज तू हात हाती तिच्या, जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. कुर्ले काका त्यांच्याबरोबर काम करायचे म्हणजे मी आता 2 वर्षापासून त्यांच्याबरोबर काम करते. त्यांचं असं आहे की मी आता काही त्यांना सांगते ते असं ॲक्सेप्ट करता की ते होणारच काम. जर मला काय अडचण आलं ते मी त्यांना सांगते तर ते स्मूथली ते सॉल्व करून देणार मला. त्याच्यामुळे मला काही त्या सेक्शनमध्ये ते जे काम करतात त्या सेक्शनमध्ये जास्त मला बघायची पण वेळ नाही आला. म्हणजे कुर्ले काका आहे म्हणजे ते मॅनेज करून घेणार मला असं मला वाटतं. आणि दुसरी ते कुर्ले काका तिकडे आहे त्याच्यामुळे काय मी त्या डिपार्टमेंटला जास्त लक्षच देत नाही आहे. म्हणजे मला भरोसा आहे की कुर्ले काका आहे म्हणजे ते बरोबरच करणार आहे. आणि एकदम असं ते डेडिकेटेड आहे त्यांच्या कामावर की ते माझंच काम आहे असं, हे माझ्या घरच्यासारखे आहे असा विचार करून ते काम करतात. ते ॲक्च्युली सगळ्यांना समजून असंच काम करायला पाहिजे की हे आपलं काम आहे असं सांभाळून ते असा विचार करून ते काम करतात. आणि मला त्यांचं खूप कौतुक करायला असं हे होतं की इथे वर्षात एकदा आमचं सत्यनारायणचं पूजा होती किंवा दुसरा कोणाचा काय रिटायरमेंटचा फंक्शन असो किंवा कोणाचं सेंड ऑफ असो, असलं काही ऑफिसचं फंक्शन असेल ते एकदम त्याचं लीडरशिप घेऊन ते काम करतात. पूजे आमच्या नौपाडाचा पूजा एकदम फेमस आहे पूर्ण डिव्हिजनमध्ये आणि त्याचं सगळे क्रेडिट कुर्ले काकांनाच जायला पाहिजे, तेच करतात. आणि दुसऱ्यांना त्यांचं काम बघून असं शिकून घ्यायला पाहिजे की कुर्ले काका कसं मॅनेज करतात कामं आपला ऑफिसचा आपला घरचं करून. ते मला खूप आवडतं. आणि सगळ्यांनी त्यांचा आणि हसमुख चेहरा काही तुम्ही सांगा ते हसून आणि दुसऱ्यांना सांगताना सुद्धा ते कधी चिडलेले मी कधी बघितलेले नाही आहे. कधी हसूनच सगळ्यांना सांभाळून घेऊन त्यांनी कामं करून घेतलेले. मी पर्सनली त्यांना खूप थँक्यू बोलायला हे करते की त्यांच्यामुळे माझा दिवस खूप चांगला गेले ह्या ऑफिसमध्ये. नमस्कार, मी चंद्रकांत पाटोळे, पोस्टल असिस्टंट नौपाडा, डिलिव्हरी ब्रँच. कुर्ले हे पहिल्यापासूनचे मित्र. इथे त्यांची अपॉइंटमेंट नौपाडा पोस्ट ऑफिसमध्ये जानेवारी 1991ला झाली. तेव्हापासूनचे ते माझे मित्र आहेत. तेव्हा मी इथे आउटसायडर पोस्टमनचं काम करत होतो. नंतर त्यांचा स्वभाव तसा मनमिळावू आणि पहिल्यापासून की सगळ्यांना आपलंसं करणारं असं होते. कामाचे हे सुद्धा चांगल्या पद्धतीने आहे. काम म्हणजे चांगल्या पद्धतीने करतात, सगळ्यांना सांभाळून घेतात. आतासुद्धा तेव्हापासून जवळजवळ आता म्हणजे 34 वर्ष झाली जवळजवळ त्यांची सर्व्हिस झालेली आहे. नमस्कार, ठाणे डिव्हिजनमध्ये नौपाडा पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असणारे आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय कुर्ले मामा पोस्टल सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर पोस्टल सेवेतून सेवानिवृत्त होणं हे सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनातील हा अविस्मरणीय असा क्षण आहे. आणि नौपाडा पोस्ट ऑफिसमधील अतिशय कर्तव्यदक्षतेने प्रामाणिकपणे आपली सेवा देणारे गेली 34 वर्ष प्रदीर्घ अशी सेवा देऊन आज ते सेवानिवृत्त होत आहेत.
खरं तर त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे अतिशय प्रेमळ त्यांचा स्वभाव, परमार्थिक कार्याची त्यांना आवड आहे आणि नौपाडा पोस्ट ऑफिसमध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या, सत्यनारायणाची महापूजा असेल, कोणाचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असेल, तो कुठल्याही कार्यक्रमामध्ये नियोजन करण्यामध्ये कुर्ले मामा हे नेहमी स्वतःहून जबाबदारी घेऊन आणि तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. सुरुवातीला ते ब्रँच ऑफिसला काम करायचे, मशाला काम केलं त्यांनी. त्याच्यानंतर 1991ला ते इथे हजर झाले नौपाडा पोस्ट ऑफिसमध्ये. सुरुवातीचे 28 वर्ष त्यांनी अतिशय कर्तव्यदक्षिणे प्रामाणिकपणे पोस्टमनमध्ये काम केलं आहे आणि आता शेवटची 6 वर्ष ते शॉर्टिंग पोस्टमनमधून कार्यरत आहेत. मामांविषयी सांगायचं म्हणजे की अतिशय प्रामाणिकपणे कर्तव्यदक्षतेने काम करणं. सुरुवातीला सकाळीच आपलं वेळेनुसार बरोबर वेळेवर कामावर येणं आणि वेळेवर घरी जाणं हा त्यांचा नित्यक्रम आणि त्यांच्या चेहऱ्यावर हे नेहमीच स्मित हास्य असतं. कधीही बघा कामाचं नियोजन करत असताना एखादा नवीन कर्मचारी आला, त्याला कामाची माहिती नसेल तरी मामा त्यांना व्यवस्थित समजून सांगणार की कशा पद्धतीने तुला बीटवर काम करायचे आहे. असं व्यक्तिमत्व आज सेवानिवृत्त होत आहे आणि इथं पोस्टल सेवेतील आपलं काम केल्यानंतर ते घरी गेल्यानंतरसुद्धा ते शांत नाही बसत, तर एक गोरगरिबांची ते एक सेवा करत आहे. बदलापूर अशा हे ठिकाणी अनाथ आश्रम जे आहे तिथे ते अनाथ लोकांची, गोरगरिबांची सेवा करत आहेत. खरं तर म्हणायला गेलं तर गोरगरिबांचे कैवारी एकनाथ असं त्यांना एक नामावली द्यावी लागेल, असं ते व्यक्तिमत्व आहे. आणि कुर्ले मामांना मी एवढंच सांगू इच्छितो की आज आपण आयुष्यभर तुम्ही प्रशासनामध्ये पोस्टल सेवेमध्ये कार्यरत होता, प्रशासनामध्ये आपण सेवा दिली आहात, पण आता सेवानिवृत्तीनंतर आपण आपल्या मुलांसाठी वेळ द्या. तुमच्या काही इच्छा राहिल्या असतील, परमार्थिक कार्यासाठी असतील, कुठे तीर्थयात्रेला जायचे असेल तर महाराष्ट्र भ्रमण तुम्ही करा, भारत भ्रमण तुम्ही करा आणि तुमचं पुढील जीवन हे ते सुखाचं, समाधानाचं, एक भरभराटीचं जावो आणि तुम्हाला एक दीर्घ आयुष्य लाभो अशी मी माझ्या कोर परिवारातर्फे तसेच नौपाडा पोस्टल कर्मचारीवृंद यांच्यातर्फे कुर्ले मामा यांना भावी वाटचालीसाठी, सेवानिवृत्तीनंतरच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. मैं सुस्मित राज, पोस्टल असिस्टेंट नौपाडा पोस्ट ऑफिस. पहला मेरा ज्वाइनिंग यहाँ पे बालकुम एसओ में था. उसके ट्रेनिंग के बाद मुझे नौपाडा पोस्ट ऑफिस मिला. नौपाडा पोस्ट ऑफिस आने के बाद मैंने मेरा मुलाकात कुर्ले मामा से हुआ और पूरा कुर्ले मामा में एक अलग ही वो बात थी, क्योंकि बीच में कभी भी वो बर्थडे में कुछ कुछ बोलना होता था तो मामा ने एक दिन ऐसा बात बोला कि वो मुझे सच में, मैं वो चीज़ अपने अंदर भी लिया कि सर्विस टाइम में आपसे एक्स्ट्रा एफर्ट नहीं मांगता, सर्विस आपसे बस आपका पॉजिटिव एफर्ट मांगता कि आप सर्विस टाइम में आप बस पॉजिटिव एफर्ट, उसके बाद सारा, उससे बढ़ के कुछ काम नहीं है. एक्स्ट्रा एफर्ट गवर्नमेंट कभी आपसे नहीं मांगती और ये मैंने सबसे बड़ा चीज़ सीखा उनसे. तो अभी वो उनका वो रिटायरमेंट का समय आ गया तो इस पर उनको बहुत बहुत शुभकामनाएं. और रिटायरमेंट के बाद वो जाके घर पे वो योगा और साथ में सामाजिक कार्यों में अपना योगदान देंगे और समाज को आगे बढ़ाना अल्टीमेट गोल होना चाहिए. किसी भी पर्सन का अल्टीमेट गोल अपने सोसाइटी को आगे ले जाना होना चाहिए. मैं उनको बहुत सारी शुभकामनाएं देता हूं और ये उम्मीद करता हूं कि कुर्ले मामा आगे चल के समाज को भी आगे ले चलने का काम. माझे नाव गजानन तुकाराम कातवारा. मी नौपाडा पोस्ट ऑफिसमध्ये सॉर्टिंग म्हणून काम करतो. तर आमचे जवळचेच मित्र म्हणजे आमचे ते घरच्याप्रमाणे जसं काही आमचे भाऊच एकनाथ जानू कुर्ले यांना मी 1994 चांगल्या प्रकारे ओळखतो. ज्यावेळेस मी इथे आलो त्यावेळेस ते मला स्टार्टिंगलाच टपाल लावून दिलं आणि कॉपरेटिव्ह माणूस आहे अतिशय आणि ऑफिसमध्ये पण पूर्णपणे ते व्यवस्थित हँडल करतात. पहिले पोस्टमन होते, खूप ते कष्ट, नंतर सॉर्टर म्हणून ते आले, नंतर म्हणजे ओव्हरसिअर झाले. वृद्धाश्रम पण आहेत, समाजकार्य पण करतात. त्यामुळे ते अगदी धार्मिक रीतीने सगळ्या गोष्टी पार पाडतात आणि हे एखाद्याला सल्ला देणार तर तरी अगदी योग्यच देणार. बाबा म्हणजे एखादी व्यक्ती असे टाळते, किती कामात असले तरी पण ते आल्यानंतर
का म्हणजे एखाद्या पोस्टमनने समजा प्रश्न विचारला का एकासाठी कसं मामा, तर ते नाही बोलणार नाही. ते उलट दोन शब्द सांगायचे तर ते म्हणजे 10-12 शब्दांनी त्यांना समजून सांगणार. म्हणजे अशा प्रकारे व्यक्ती नेहमीची धावपळ, घरचं पण हँडल करतात, आश्रम पण हँडल करतात, ऑफिस पण हँडल करतात. आणि अशी व्यक्ती पुन्हा म्हणजे तयार होईल असं काय वाटत नाही. तरी पण आम्ही त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करू आणि त्यांचे आयुष्य पुढील त्यांच्या म्हणजे आयुष्य निरोगी चांगल्या उत्तम प्रकारे जावं. मी राजेंद्र वाळून. मी 2021ला अपना बाजार पोस्ट ऑफिसमधून नौपाडा पोस्ट ऑफिसमध्ये आल्यानंतर पहिली जी व्यक्ती मला कोण भेटली असेल ती कुर्ले मामा. आणि मला नौपाड्यामध्ये कुठल्याही म्हणजे एरियाचे अनुभव नसतानाही त्यांनी मला खूप सहकार्य केले. त्यांनी एवढा मला धीर दिला की घाबरू नकोस, आम्ही आहोत, तुम्हाला पूर्ण सहकार्य करू. आणि आज तक ते म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी खरोखरच मनापासून सहकार्य केले. त्यांचा एक खास गुण म्हणजे ते सहसा कोणाला तोडत नाही. आणि समजा एखाद्या रागवले कामगारावर तर त्याच्यामागे त्याच कामगाराचं हित असतं, कारण ते रागवतात, आपल्या पोटीच रागवतात. नंतर त्यांना ते जाऊनही सांगतात की बाबा तुम्ही याच्यामुळे तुमच्यावर रागावलो, परंतु असा राग मला धरू नको, मी तुझ्या भल्यासाठीच रागवलो आणि हे माझं काम आहे. इथून पुढे त्यांनी रिटायर्ड आयुष्यासाठी आपल्या कुटुंबियांना आणि स्वतःसाठी वेळ द्यावा, आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, कारण ते खूप धावपळ करत असतात, कारण ते एका जागेवर केव्हाच बसत नाहीत. मामांनी 35 वर्ष निष्कलंक सेवा केली. आता इथून पुढे त्यांच्या पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून भरपूर असे शुभेच्छा. आपले जे छंद जोपासायचे राहिलेत तिथून मागे कामाच्या व्यापामुळे किंवा आपल्या संसारामुळे त्यांना स्वतःला वेळ देता नसेल आला, तर त्यांनी स्वतःसाठी खरोखर इथून पुढे वेळ काढावा, कारण ते त्यांच्याकडे वेळ असेल. आणि इथून पुढे जर आम्हाला त्यांची गरज लागली तर आम्ही त्यांना नक्की फोन करू आणि विचारू की मामा असं आहे, काय करू. तर नक्की 100% ते फोन उचलून आम्हाला सहकार्य करणार. माझं नाव घनश्याम शंकर जंगम. माझी पोस्ट आहे पोस्टमन आणि पोस्टमनमध्ये कार्यरत मी 4-5 वर्ष आहे. माझ्याबरोबर जे आमचे शॉर्टिंग पोस्टमन आहेत कुर्ले मामा, आम्ही त्यांना प्रेमाने मामा बोलतो. कुर्ले मामा हे स्वभावाने खूप शांत, कधी त्यांना मी म्हणजे माझ्या सर्व्हिसमध्ये त्यांना कधी रागवताना कोणावरती बघितलेलं नाही. काय प्रॉब्लेम असला तरी शांततेत सहकार्य करतात. त्यांची एक गोष्ट आवडते की पोस्टामध्ये इथे काम वगैरे करूनसुद्धा पण ते सामाजिक लेवलला आश्रम चालवतात, जेणेकरून ते वयस्कर माणसांची सेवा करतात. तो त्यांचा जो स्वभाव आहे तो मला खूप म्हणजे आवडलेला आहे आणि चांगली सेवा करतात. असेच त्यांनी रिटायर झाल्यानंतर त्यांच्या म्हणजे सर्व्हिसमधून ते ज्यावेळेस सेवानिवृत्त होतील त्यावेळेस त्यांनी ते काम करायला त्यांना जोमाने वेळ भेटेल आणि ते चांगल्या प्रकारे करतील. आणि असेच मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी असेच आपली कामाची पद्धत रोटेशन चालू ठेवण्यात यावी, ही त्यांना विनंती आहे माझ्याकडून. नमस्कार, मी पुष्पा पडवळ, मीनाची मोठी बहीण आणि कुर्लेंची मोठी मेवणी. कुर्ले एकदम प्रामाणिक, व्यवस्थित, ऑफिसमध्ये पण काम करणारी व्यक्ती, नातेवाईकांच्यात पण मिळून मिसळून राहणारे, लहान मुलांच्यात लहान होऊन खेळणारे, असे स्वभावाने शांत आणि चांगले, प्रामाणिक एकदम स्वभावाने असे. आणि मी माझ्या बहिणीला पण आश्रम चालवते, तिला मदत करतात. असे कुर्लेंच्या रिटायरमेंटचा आता कार्यक्रम आहे, त्यांना रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. त्यांचं पुढील आयुष्य आनंदी सुखी हो ही देवापुढे प्रार्थना करते आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी आहे किरण पडवळ. मी आज माझ्या आवडत्या काकांविषयी म्हणजे कुर्ले काकांविषयी बोलणार आहे. मी साधारण रिदू एवढा होतो
त्यावेळेला किंवा म्हणा छोटा होतो त्या टायमाला माझ्या कुर्ले काकांचं लग्न माझ्या मावशीशी झालं आणि तिथून पुढे त्यांचा प्रवास मी खूप जवळून पाहिलेला आहे. काकांनी समाजासाठी खूप 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 काही केलेलं आहे. जॉब सांभाळत त्यांनी वृद्धांची सेवा केलेली आहे. त्या व्यतिरिक्त तेजस म्हणा, मीनावशी म्हणा, बाकीचे सगळे जो नातेवाईक आहेत आमचे सगळ्यांची खूप खूप काळजी घेतलेली आहे. खूप भरभरून प्रेम दिलेलं आहे. आज मला थोडं भरून येत आहे, पण मी एवढंच म्हणेन की काका तुम्हाला भरपूर चांगलं आयुष्य मिळो. तुम्ही अशीच समाजाची सेवा करत राहा, आनंदाने पुढचं आयुष्य जगा आणि मी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा देतो तुमच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आणि थँक्यू सो मच. आय लव्ह यू. आज आपण सगळे भेटलेलो आहोत कुर्ले काकांच्या म्हणजे रिटायर होण्याच्या कार्यक्रममध्ये आणि आता ते म्हणजे माझे आजोबा आणि त्यांनी असं खूप चांगले काम केले होते ऑफिसमध्ये. ते खूप चांगले आहेत आणि ते आता ते रिटायर झाले. त्याने आराम करावा आणि त्यांनी माझ्याबरोबर खेळायला यावं आणि मला खूप सारा खाऊ द्यावा. मी भालचंद्र दौलत मसे 30 तारखेला कुर्ले यांची रिटायरमेंट होते. मी त्यांचा मोठा साडू असून मी त्यांना पहिल्यापासून जवळून ओळखतो. त्यांची कामाची शैली चांगली आहे. कामामध्ये ते तत्पर असतात. त्याच्यानंतर ते घरामध्ये सुद्धा किंवा इकडे बाहेरची जी कामं असतात ती सांभाळून ऑफिस पण सांभाळत होते. रिटायरमेंटनंतर कुर्ले यांनी आपलं आरोग्य सांभाळून पुढची कामाची जी वाटचाल आहे, घरचं काम असेल किंवा याचं आश्रमचं काम असेल, अजून कुठली कामं असतील ती एकदम जोखीमदारीने करावी किंवा करतील, त्याबद्दल काही वादच नाही. त्यांच्या रिटायरमेंटसाठी माझ्याकडून लाख शुभेच्छा. धन्यवाद. माझं नाव कुमुद भालचंद्र मशे. एकनाथ कुर्ले यांच्याबद्दल मला बोलायचे आहे. त्यांची आता रिटायरमेंट होते आणि त्यांनी व्यवस्थित हे केलं, कुटुंबासाठी काळजी घेतली आणि सतत ते कामामध्ये त्यांचे बिझी असायचे आणि सतत घरामध्ये लक्ष द्यायचे. नमस्कार, मी तुषार भालचंद्र मसे, राहणार मुरबाड. श्री एकनाथ कुर्ले हे माझे नात्याने काका लागतात. आजचा दिवस अत्यंत खास आहे. आपण सर्वजण श्री एकनाथ कुर्ले यांच्या जीवनातील एका महत्त्वाच्या टप्प्याला निरोप देण्यासाठी इथे आज एकत्र आलेलो आहोत. सेवानिवृत्ती हा केवळ कर्मचाऱ्याच्या सेवेतून मुक्त होण्याची घटना नाही, तर ती त्याच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. कधी कधी जीवनाच्या प्रवासात असे वाटते की हा प्रवास संपला, पण खरे तर तो एक नवीन प्रारंभ असतो. अशाच जीवनाच्या एका नव्या टप्प्याची सुरुवात आमचे आता काका करायला जात आहेत आणि हे पुढील आयुष्य त्यांना हे सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि माझे मसे कुटुंबियातर्फे त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी अंकिता महेश पाटील, कुर्ले काकांची भाची. कुर्ले काका बोलला म्हणजे पहिले तर आठवतं त्यांचा शांत स्वभाव, नेहमी हसरा चेहरा आणि माझ्या मावशीला दिलेली एक उत्तम साथ. तसे काका माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. त्यातली त्यांची एक आठवण म्हणजे माझ्या डिलिव्हरीच्या टायमामध्ये काका सकाळी ऑफिसला जाऊन संध्याकाळी आले की माझ्या इथे हॉस्पिटलला येऊन बसायचे आणि जाताना परत सांगून जायचे, अंकू आता उद्या ऑफिसला जाईल आणि परत संध्याकाळी येईल. असे माझे काका. मीना मावशी, तुला नेहमी वाटतं ना माझ्या काकांच्यात खूप जीव आहे. त्यांना बोललं की मला खूप राग येतो. अगं पण आईसाठी तर सगळेच असतात, पण वडिलांसाठी तर त्यांची फक्त मुलगीच असते ना. ऑलवेज लव यू काका. आणि नेहमी स्ट्रगल करत आलात, नेहमी बिझी राहत आलात. आता यानंतरचा वेळ स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी द्या, एन्जॉय करा. पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. माझे नाव आनंद विठ्ठल कंटे. कुर्ल्यांच्याबद्दल बोलायचं तर माझ्याकडे एक पण शब्द नाही आहे.
खूप ते कष्ट केलेलं आहे, खूप मेहनतीने काम केलेलं आहे. एवढं ते लोकांना चांगलं सांभाळलं आहे. म्हणजे खूप लोकांच्याकडे लक्ष दिलं, पूर्ण फॅमिलीकडे लक्ष दिलं, आमच्याकडे ते खूप लक्ष केलं. म्हणजे एवढं चांगलं ते आमच्याकडे लक्ष देणं. आम्ही थोडे दिवस भाईंदरला राहत होतो, आमच्याकडे असं झालेलं तर तेही मला खूप सपोर्टिंग केलं. त्याच्यानंतर मला काही कुठलं आडलं काम असलं तर मी सरळ आपलं त्यांच्याकडे पोस्टात जाऊन त्यांच्याकडे सर्व विचारून हे सर्व कामं करायची. ते माझ्या करताना थोडं टाईम काढून सगळे कामं करून घ्यायची व्यवस्थित. पण कधी माझ्याकडे नाराज झालेलं नाही, भाऊ आले तुम्ही, पण ते स्वतःचं कामं ठेवून ते माझी कामं करायची व्यवस्थित. एवढं आम्हाला सपोर्टिंग केलं. किंवा आमच्याकडे पण अशी 2 घटना झाली, पण म्हणजे त्याही मला एवढी मदत केली का माझ्या भावापेक्षा जास्त मदत केली. असं कोणीही करू शकत नाही, एवढी मला मेहनत केली आहे, मदत केली. परत आमच्या मेवणीने पण चांगली मला साथ दिली, तिने पण चांगलं मला हे केलं. म्हणजे काय त्यांच्याबद्दल काही बोलायचे शब्द नाही. कधी मी ऑफिसला गेल्यानंतर मला ते स्वतःची खुर्ची असं, बसा भाऊ तुम्ही आले, बसा, पाणी घ्या, चहा घ्या, एवढे मला ते लोकांनी मला एवढं चांगलं सांभाळलं. आणि आज पण ते चांगले सांभाळतात. मला कुठल्याही गोष्टीची गरज लागली तर मी सरळ त्यांच्याकडे जाऊन सर्व हे मी हक्काने त्यांच्याकडे सांगायचं आहे. ते माझे भावासारखे आहेत आणि मोठे भाऊ आहेत. माझं नाव शोभा अनंत कंटे. एकनाथ कुर्ले हे माझे लहान मेवणे आहेत, पण त्यांनी ते खूप कष्ट केलेत. जेव्हा मी त्यांना बघायची तर ते बॅग वगैरे घेऊन जायचे ना, खूप वाईट वाटायचं. ते एवढी लेटर कोणाचे काय कुरिअर वगैरे ते. आणि आता कुठे थोड्या वेळात त्यांना जर ऑफिसमध्ये जागा मिळाली तर आता ते 34 वर्ष पूर्ण झाली त्यांना. आणि ते केव्हाही मदतीला म्हणजे सहकार्य करायला. जेव्हा माझ्या मुलीला ॲडमिशन घ्यायचं होतं आणि आमची इच्छा होती की बेडेकर शाळेतच ॲडमिशन घ्यावा म्हणून, आणि तिथे मिळत नव्हतं, पण 2 दिवसामध्ये त्यांनी इकडे तिकडे जाऊन सगळ्यांना भेटून तिला ॲडमिशन घेऊन दिलं. आणि खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. आमची इच्छा पूर्ण केली. आणि ते दोघंच, माझी बहीण एक, तिचा वृद्धाश्रम आहे, पण तिने खूप लहान वयामध्ये खूप कष्ट केले. माझ्याहीपेक्षा ती लहान आहे, पण आज सांगायला झालं तर तिने खूप कष्ट केलेत. आज ती जिथे जाऊन पोचली की तिचा एक अभिमान वाटतो आम्हाला. 2 आश्रम सांभाळते ती. आज तुम्हाला तर माहीत आहे, वृद्ध लोक म्हणजे कसं लहान मुलांचा स्वभाव असतो, पण त्यांना सांभाळायचं, एक माणूस घरात सांभाळता येत नाही, आणि ती आज 80-90 लोकांना सांभाळते. खूप तिचा अभिमान वाटतो. आणि एक सांगायचं झालं तर आमच्या बाबांचं नाव खूप मोठं केलं तिने, कारण की आज तिला पुरस्कार मिळायला लागले. आत्ताच एवढ्या थोड्या दिवसामध्ये तिला अजिंक्य नारी म्हणून एक पुरस्कार मिळाला, आणि ते तिला बघून आम्हाला खूप आनंद वाटला. आणि काका आणि मावशींबद्दल बोलायचं तर लहानपणी मला मावशी बोलता येत नव्हतं, तर मी पहिला शब्द तिला माच बोलली, आणि त्यानंतर आता सगळेच तिला मा बोलतात. म्हणजे तिचं नावच आता मा पडलं आहे. त्यामुळे आणि त्या दोघांनी खूप, म्हणजे त्यांनी मला मुलीसारखं सांभाळलं आहे. मी बेडेकरमध्ये होती आणि बेडेकरवरनं नौपाडा खूप जवळ होता, तर जेव्हा कधी माझा शाळेचा रिझल्ट लागायचा तर पहिले मी तो कुर्ले काकांना दाखवायला घेऊन जायची. आणि मग ते खुशीमध्ये मला ते चॉकलेट, म्हणजे मी पास झाली म्हणून ते मला चॉकलेट वगैरे घेऊन द्यायचे. म्हणजे त्यांना खूप आनंद व्हायचा की मी पास झाली. म्हणजे एका मुलीसारखं त्यांनी मला नेहमी सांभाळत आले, खूप प्रेम केलं आहे. आणि माबद्दल सांगायचं म्हणजे मानी खूप कष्ट केलेत. म्हणजे तिने सुरुवातीपासूनच खूप छोटे छोटे व्यवसाय करत ती आता ह्या पदावरती आहे की तिने तिचे 2 आश्रम खूप चांगल्या पद्धतीने ती सांभाळते. म्हणजे तिला कधी आमच्यामध्ये पण यायचं असेल तर तिला टाईम नसतो की नाही, आधी माझा आश्रम आहे आणि मग नंतर मी तुमच्यामध्ये येईल. म्हणजे कुठे पण तिला आमच्या कार्यक्रमामध्ये रिलेटिव्सच्या कार्यक्रमामध्ये यायचं असेल तर तिला तो, म्हणजे तिचं पहिले ती प्रायोरिटी वृद्धाश्रमाला देते आणि मग बाकी सगळं. आणि ती खूप मेहनत करते. खूप मेहनत करून तिने ते 2 वृद्धाश्रम उभारले आहेत. आणि आता जसे तिला छोटे छोटे पुरस्कार मिळाले, आता तिला एक मोठा पुरस्कार भेटला आहे अजिंक्य नारी म्हणून. त्याबद्दल मला माझं खूप अभिमान वाटतो. तिने खूप कष्ट केले, त्या कष्टाचं फळ तिला फायनली आता भेटत आहे. आणि मला त्या दोघांना खूप खूप शुभेच्छा द्यायची. मी प्रणाली अनंत कंटे, कुर्ले काकांची भाची.
लहानपणी मला बाबा त्यांच्या ऑफिसला घेऊन जायचे, तर त्यामुळे लहानपणापासून मी त्यांना बघत आली की त्यांनी खूप कष्ट केलेत. खूप नेहमी त्यांना मी बघत आले की खूप कष्ट करत होते ते. आणि त्यांच्याबद्दल काय सांगायचं, त्यांच्याबद्दल एक मी मजेशीर किस्सा सांगते की जेव्हा मी लहानपणी माझा स्वतःचा अल्बम बघत होती तेव्हा मला असं कळलं की त्यांना फोटो काढायची खूप आवड होती, पण फोटोमध्ये कधी आम्ही पूर्ण नाही आलो. कधी आमचा चेहराच यायचा, कधी आमचं पायच यायचे, कसं पूर्ण फोटो कधी आला नव्हता. तुम्हाला खालती तो बघायला भेटेल फोटो तुम्हाला ते 2-3. आणि आता मी त्यांना एवढंच सांगेल की त्यांना फिरायची खूप आवड आहे. त्यांना वृद्धाश्रमामध्ये जाऊन वृद्ध लोकांना मदत करायची पण खूप आवड आहे. तर आता रिटायरमेंटनंतर त्यांच्याकडे खूप सारा वेळ असेल की ते तो वेळ त्या वृद्ध लोकांना मदत करायला देऊ शकतात. आणि मेन म्हणजे की तुम्ही आता तुमचा जो काही रिटायरमेंटचा टाईम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढ्या ठिकाणी जाता येईल, जेवढं फिरता येईल त्यामध्ये फिरून घ्या. मी प्रगती प्रमोद गायकर. एकनाथ जानू कुर्ले हे माझ्या सर्वात लहान नणंद प्राजक्ता कुर्ले यांचे मिस्टर. त्यांचे लहान मेवणे प्रमोद रामचंद्र गायकर यांच्या मिसेस मी प्रगती प्रमोद गायकर. एकनाथ जानू कुर्ले यांचा कार्यकाल हा खूप छान गेला. त्यांनी आपल्या कार्यकालामध्ये चांगल्या रीतीने लोकांची सेवा केली. त्यांना समाजसेवेची खूप आवड. त्यांच्या मिसेस प्राजक्ता कुर्ले यांचा वृद्धाश्रम आहे, त्यांना सुद्धा ते संध्याकाळी 5 नंतर त्यांना मदत करायला जातात. त्यांचा हा कार्यकाल असाच समाजसेवेमध्ये जावो. त्यांना या पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माझं नाव कमल जयवंत शिंदे. एकनाथ माझा बारका भाऊ आहे. पुढील वाटचालीसाठी मी त्याला शुभेच्छा देते. आज त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे. आमच्या भाऊंनी लहानपणापासून गरिबीचे दिवस काढले आणि हे गरिबीचे दिवस काढत त्यांनी शाळेत शिक्षण पूर्ण केलं आणि त्या शाळेत शिक्षण पूर्ण करता ते गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागले आणि गव्हर्नमेंट सर्व्हिस करता त्यांचे हे 34 वर्षे तरी पूर्ण सर्व्हिस केली आणि 60व्या वर्षी त्यांचा रिटायरमेंट हा दिवस उजाडला. आम्ही आमच्या भाऊंना सेवानिवृत्तीबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखकार, समृद्धी आणि हेल्दी जावं ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. नमस्कार, मी सुरेखा शिंदे. श्री एकनाथ जानू कुर्ले ते माझे मामा आहेत. मी त्यांची भाची आहे. एकनाथ जानू कुर्ले आज त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे आम्ही त्यांना भाऊ बोलतो. माझं नाव नंदा विठ्ठल कुर्ले. एकनाथ जानू कुर्ले हे माझे छोटे दीर आहेत. आज त्यांचं रिटायरमेंटचं कार्यक्रम आहे, त्यामुळे माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर रमेश कुर्ले. आज माझे काका श्री एकनाथ जानू कुर्ले यांचा सेवानिवृत्ती सोहळा, त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन. त्यांनी आतापर्यंत खूप कष्ट केले आहेत. आम्ही त्यांना प्रेमाने भाऊच म्हणतो आणि हे सांगताना मला आनंद होतो की मीच नाही तर माझी आई पण त्यांना भाऊ म्हणते, मीही भाऊ म्हणतो आणि माझे मुले त्यांना भाऊ म्हणतात. म्हणजे असं काही कोणत्या वयासाठी ते मर्यादित राहिले नाही आहेत, कारण त्यांचा मनमोकळा स्वभाव, त्यामुळे ते प्रत्येक वयोगटामध्ये फिट होतात. आणि जसा त्यांचा स्वभाव मनमोकळा आहे त्याचप्रमाणे ते आम्हाला शिस्तीनेसुद्धा वागवतात. लहानपणापासून आतापर्यंत त्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतलेत, आमचे खूप लाडसुद्धा केलेत आणि आज आम्ही हे याच्या हुद्द्यावर पोचलो आहोत. त्याच्यामध्ये त्यांचा खूप सिंहाचा वाटा आहे. आज 34 वर्षाच्या पूर्ण कार्यकालामध्ये त्यांनी जे पण कष्ट घेतले, आज त्यांना आरामाची एक संधी भेटलेली आहे आणि आमच्या पूर्ण कुटुंबाकडून त्यांना या आरामासाठी आणि पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांना पुढचं पूर्ण आयुष्य हे आनंदाचे, समाधानाचे, भरभराटीचे जावो ही विश्वचरणी प्रार्थना. नमस्कार, मी सौ हर्षाली रमेश कुर्ले. मी श्री एकनाथ जानू कुर्ले यांची मोठी सूनबाई. मी आज इथे भाऊंना, आम्ही सगळे त्यांना भाऊच म्हणतो, आणि भाऊंना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी तुमच्याशी बोलते. खरं तर भाऊंनी कधी आम्हाला सुना म्हणून वागवलंच नाही. आम्ही या घरात जे आलो ते लेकी म्हणूनच वावरलो.
माझे तर खूप लाड केलेत भाऊंनी, कारण मी मोठी सुनबाई. मी आले तेव्हा मी एकटीच होते, त्याच्यामुळे भाऊ येताना प्रत्येक वेळेस माझ्यासाठी खाऊ घेऊन येणार हे नक्की होतं. आणि मी वाट बघत बसायची की आता भाऊ येणार आणि खाऊ घेऊन येणार. आणि आता आमची वेळ आहे की आम्ही भाऊंकडे लक्ष द्यायचं आहे, आम्ही भाऊंना खाऊ द्यायचं आहे. आता त्यांनी आम्हाला पुरवलं, आम्ही त्यांना पुरवायचं आहे. याआधी भाऊंनी आमची खूप काळजी घेतली आहे आणि आता ईश्वराने आम्हाला त्यांची काळजी घेता यावी, आमच्याकडनं त्यांची सेवा घडावी, हे आमच्याकडनं करून घ्यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि भाऊंना खूप खूप आनंदी हेल्दी आयुष्य लाभो आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता यावा यासाठी खूप खूप शुभेच्छा. हॅप्पी रिटायरमेंट. रामकृष्ण हरी. माझे नाव आर्या रमेश कुर्ले. एकनाथ जाणू कुर्ले म्हणजे माझे आजोबा बरं का. बाबा माझे बाबा नव्हतेच, ते तर माझे मित्रच होते. मी रुसले की ते रुसायचे, मी हसले की हसायचे, मी त्यांच्यासोबतच खाऊ घ्यायला जायचे. बाबांसोबत प्रत्येक क्षण हा मोस्ट हॅपी क्षण होता. तुमच्या प्रेमासाठी तुम्हाला खूप खूप थँक्यू आणि आय लव्ह यू बाबा. हॅपी रिटायरमेंट. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझे नाव क्षितिज रमेश कुर्ले. आज आमच्या बाबांची सेवानिवृत्ती होत आहे. बाबांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आता माझे बाबा माझ्यासोबत खूप खूप खेळतील आणि मला गाडीवरून खूप खूप फिरवतील. आम्ही आश्रमात जाऊ आणि तिथे समाजसेवा करू. आजी आजोबांची काळजी घेऊ. बाबांना सेवानिवृत्तीच्या खूप शुभेच्छा. लव यू बाबा. मी दिनेश विठ्ठल कुर्ले, माझे काका श्री एकनाथ जाणू कुर्ले यांचा पुतण्या. आज दिनांक 1 जुलै 2025 रोजी त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न होत आहे. त्यांनी लहानपणापासून खूप कष्ट केले, शिक्षण घेतले आणि पोस्टामध्ये चांगली नोकरी मिळवली. त्यांनी आजपासून त्यांना पुढचे आयुष्य भरभराटीचे आणि आरोग्याचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार. मी नीलम दिनेश कुर्ले, श्री एकनाथ जाणू कुर्ले यांची सून. आज आमच्या बाबांच्या नोकरीला 34 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या 60व्या वर्षी त्यांची सेवानिवृत्ती सोहळा संपन्न होत आहे. बाबांनी लहानपणापासून खूप कष्ट घेऊन शिक्षण घेऊन नोकरी मिळवली. पुढे त्यांचं आयुष्य आता सुखाने व त्यांच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण होऊ दे हीच ईश्वराकडे प्रार्थना करते. तुम्हाला सेवा निवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माझं नाव माणिक कमलाकर कुर्ले. एकनाथ कुर्ले माझे वारकेदीर आहेत. भाऊना रिटायरमेंटचाच विचार. नमस्कार. माझे नाव निलेश. एकनाथ कुर्ले माझे काका. आम्ही त्यांना प्रेमाने भाऊ बोलतो. भाऊंच्याबद्दल सांगायचं म्हणजे एक बाजूला कडक शिस्तबद्ध काका आणि दुसऱ्या बाजूला गमतीदार सल्लागार प्रेमळ मित्र असं त्यांचा स्वभाव. थोडक्यात सांगायचं म्हणजे मनाने दिलदार, बोलणे दमदार, वागणं जबाबदार, नेतृत्व शानदार असे सर्वसमावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आमचे भाऊ. भाऊ तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव कोमल भरत कुर्ले, श्री एकनाथ जाणू कुर्ले यांची मी सून. आज त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे, त्यासाठी त्यांना खूप सारे शुभेच्छा. नमस्कार. माझं नाव राजेश नामदेव कुर्ले. एकनाथ जाणू कुर्ले हे माझे छोटे काका. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा स्वभाव प्रेमळ, एकदम असा घरेलू, प्रत्येक ठिकाणी कुठेही गेले तरी त्यांचा बोलण्याचं आणि त्यांचा स्वभाव म्हणजे सगळ्यांच्यात आमच्या घरामध्ये एक वेगळा स्वभाव आहे त्यांचा. प्रेमळ, दयाळू, कुठे गेले तरी हसत खेळत बोलतात, प्रत्येकाला एकदम आपल्यासारखं मानतात जरी कोणी असलं तरी. तर त्यांचा आज त्यांची सर्व्हिसमधून त्यांची सेवानिवृत्ती होत आहे, त्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर
माझे वडील गेल्यानंतर माझ्या कार्यक्रमामध्ये माझं लग्न होतं, त्यामध्ये त्यांनी जी वडिलांची भूमिका असते ती, म्हणजे मला वडील नाही आहेत असं कधी वाटलंच नाही का माझे वडील माझ्या कार्यक्रमात नाही आहेत. त्यांनी पूर्ण जी काय त्यांची म्हणजे त्यांचं जे प्रेम होतं, त्यांचं प्रत्येक वेळेस कधी आले तरी पण ते कोणी असलं आपल्या घरामधलं कोणी जरी असलं तरी असं वाटणार नाही का बाबा हां हे माझे काका बाहेर राहतात किंवा असं. ते एकदम आले का एकदम घरच्यासारखे, बाबा हे बाहेरच राहत नाही. गावातली लोकं पण त्यांच्याबद्दल सगळी म्हणजे त्यांना अजून पण सगळी म्हणजे एखादा माणूस बाहेर गेल्यानंतर तो बाहेरचा होऊन जातो, पण त्यांच्याबद्दल असं नाही आहे. ते गावात आले तरी पण प्रत्येकाला भेटणार, प्रत्येकाच्याबद्दल विचारणार. कोणी गावामध्ये जरी काही झालेलं असलं तरी ते आवर्जून येणार. त्यांना कळालं का ते लगेच येतात. आम्ही पण त्यांना सांगत असतो का, कारण ते आमच्या वडिलांसारखेच आहेत, मोठे आहेत, प्रेमळ, आमच्या घरामध्ये एकदम स्वभाव चांगला. त्यांनी त्यांच्या सर्व्हिसमध्ये त्यांची सर्व्हिस पण पूर्ण केली. आजपर्यंत त्यांच्यावर एक काला टिपकासुद्धा नाही आहे सर्व्हिसमध्ये. आणि दुहेरी भूमिका म्हणजे त्यांनी त्यांच्या ज्या आश्रमाची जी त्यामध्ये लक्ष जे देतात, काम करून आल्यानंतर आश्रमामध्ये सुद्धा लक्ष देतात. म्हणजे एखाद्या वडील किंवा जबाबदारी त्यांच्याकडे जी आहे, त्यांच्या कामाची पद्धत, कुठल्याच कामाला लाजत नाही, काहीच नाही. काही असो, लहान पोरगा जरी असला तरी ते स्वतः उचलतात की बाबा पोरगा नाही आपण हे करू. त्यांच्या त्या अशा स्वभावामुळे आम्हाला पण ती सवय लागली. स्वभावामधून त्यांच्या ह्याच्यामधून बोलण्यामधून आम्हाला पण ती त्यांचे चांगले गुण आम्हाला पण भेटत गेले. आता त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा द्यायचं असं का बाबा त्यांच्या ज्या काही इच्छा, त्यांनी जे एवढे वर्ष हे केलं, काम केलं, प्रेम दिलं, तर पण त्यांच्या ज्या राहिलेल्या आठवणी किंवा इच्छा त्या आता त्यांनी पूर्ण करा अशा त्यांना शुभेच्छा देतो. मी चित्रा राजेश कुर्ले, एकनाथ जानू कुर्ले यांची सून. आज आमची भाऊ, त्यांना आम्ही लाडाने भाऊ बोलतो, त्यांचे आज रिटायरमेंट होत आहे, त्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देत आहे. आणि ते याच्या आधी खूप कष्ट केले, आता ते आराम करावे हीच माझी इच्छा. बाबा बाबा तुम्हाला सेवा निवृत्ती च्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माझे नाव अथर्व. तर आज आमच्या बाबांची रिटायरमेंट आहे, तर त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता त्यांनी आपल्या आवडी निवडी आणि स्वतःकडे लक्ष द्यावे हीच माझी प्रार्थना आहे ईश्वराकडे. रामकृष्ण हरी. मी प्राजक्ता एकनाथ कुर्ले. आज एकनाथ कुर्ले यांची सेवानिवृत्तीचा दिवस, त्याबद्दल मी बोलत आहे. त्यांनी म्हसा ते ठाण्यानंतर बदलापूर असा प्रवास केला. त्यांनी कधीच आळस केला नाही किंवा कधी सुट्टी घेतली नाही. नुसतं दुटीच नाही तर दुटी करूनसुद्धा आश्रमासाठी त्यांनी खूप काम केलं आहे. रोजचा दुटी ठाण्यावरनं आल्यानंतर रोजचा 22 किलोमीटरचा प्रवास ते सहज करतात. त्या करत असताना ते कधीच थकत नाहीत. एक नोकरी सांभाळणं कठीण जातं, पण त्यांनी एक दुटी, त्याच्याबरोबर 2 आश्रम, तसंच बिल्डिंगच्या असलेल्या समस्या, हे सहज काम करतात ते. आणि हे करताना त्यांना कधी कंटाळा आला नाही, आळस केला नाही. त्यांनी एक सगळ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे की एक म्हणजे प्रत्येकाला नोकरी करणं खूप कठीण जातं, पण त्यांनी नोकरी करूनसुद्धा बिल्डिंगमधल्या असणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवल्या. 2-2 आश्रमामध्ये असणारे आजी आजोबा, त्यांच्यासाठी लागणारी गोळ्या, औषधं, पेपर, प्रत्येकाला विचारायचे की तुम्हाला काय हवं आहे, काय नको आहे. आणि हे सगळं करत असताना ते आनंदाने करत राहिले. फक्त 5 तास झोप घेऊन त्यांनी हे सगळं प्रवास आत्तापर्यंत निभावला आहे. आणि माझी खूप इच्छा असायची की त्यांनी सेवानिवृत्ती म्हणजे छानपैकी त्यांची सेवानिवृत्ती व्हावी, त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याच अडचणी येऊ नये. आणि त्यांनी तो खूप असा प्रवास करत आत्तापर्यंत इथपर्यंत पोचले. त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि इथून पुढे त्यांनी त्यांचं आयुष्य स्वच्छंदी जगावं. त्यांना अध्यात्माची खूप आवड आहे, तीर्थयात्रेची खूप आवड असल्यामुळे त्यांनी आता त्यांना जिथे वाटेल तिथे त्यांनी तो प्रवास करत
तीर्थयात्रा कराव्या आणि स्वच्छंद जागावं हीच आमची इच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी समिधा तेजस कुर्ले, श्री एकनाथ कुर्ले यांची सून. आज आपण सर्वजण बाबांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी जमले आहोत. याबद्दल मी सर्वांचे तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज बाबांना सेवानिवृत्ती होऊन म्हणजे 60 वर्ष पूर्ण होत त्यांना सेवानिवृत्ती होत आहे आणि या प्रदीर्घ 34 वर्षाच्या कालावधीत त्यांनी नोकरी केली. खूप कष्ट मेहनत घेतली. खूप स्वतःकडे अजिबात लक्ष दिलं नाही किंवा स्वतःच्या इच्छा देखील मारून ते जीवन जगत राहिले. पण आता यापुढील कालावधीत त्यांनी सेवानिवृत्तीनंतर स्वतःकडे लक्ष द्यावं आणि स्वतःच्या ज्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा असतील, स्वप्न असतील ते त्यांनी पूर्ण करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि बाबांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. माझे नाव समिधा तेजस कुर्ले. आज आपण बाबांच्या रिटायरमेंटसाठी येथे जमलेलो आहोत. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. 34 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आज 60व्या वर्षी बाबांची रिटायरमेंट होत आहे आणि या प्रदीर्घ काळात त्यांनी कर्तव्य आणि जबाबदारीचा सुंदर समेळ असा साधून आज या यशाच्या शिखरापर्यंत ते पोचले आहेत. त्याबद्दल खरंच खूप छान वाटत आहे, आनंद होत आहे. कारण कधीच त्यांनी स्वतःसाठी जीवन जगले नाहीत, अथक परिश्रम घेतले, कधी विश्रांती घेतली नाही आणि स्वतःसाठी असं स्वतःची स्वप्न बाजूला सारून त्यांनी दुसऱ्यांसाठी नेहमी झटत राहिले किंवा दुसऱ्यांची काळजी घेत राहिले, त्यांना प्रेम देत राहिले. त्याबद्दल खरंच बाबांचे खूप खूप मनापासून हेवा वाटतो. नोकरी सांभाळत, 2 वृद्धाश्रम सांभाळत, पूर्ण समाजसेवा करत, दुसऱ्यांसाठी पाहिजे ते नको ते सगळं पुरवत आज त्यांनी खूप खूप सगळ्यांसाठी केलेलं आहे, कुटुंबासाठी केलेलं आहे. सोबत पत्नीची जोड मिळत त्यांनी संपूर्ण कुटुंबासाठी आणि आपल्या वृद्धाश्रमासाठी किंवा या बिल्डिंगची देखील कामं ते करत असत. आणि बाबांनी यापुढे स्वतःसाठी वेळ साधत आणि स्वतःकडे लक्ष देत त्यांची जी अपूर्ण राहिलेली स्वप्न आहेत ती त्यांनी पूर्ण करत स्वतःसाठी आता निवांत वेळ घालवावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. कर्तव्य जबाबदारी कधीही संपत नाहीत किंवा ती म्हातारी व्यक्ती झाली तरीही त्यांच्यापर्यंत असतातच. पण आता त्यातून थोडासा वेळ साधून किंवा त्या कर्तव्य आणि जबाबदारी आमच्यावर त्यांनी सोपवून स्वतःसाठी आता जीवन जगावे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि बाबांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. माझं नाव तेजस एकनाथ कुर्ले. साल होतं 1965. मुरबाड तालुक्यातील एका लहान गावात एका शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला. कष्टकरी, कर्तृत्ववान आणि साध्या अशा माझ्या बाबांचा. 6 भावंडांच्यात सर्वात लहान माझे बाबा. लहानपणी बापाचा डोक्यावरून बाबांचा हात निघून गेला. आईच्या पदरेच्या छायेखाली लहानाचे मोठे झाले. खूप कष्ट करून शिक्षणाचं महत्त्व जाणून शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरी मिळवली. नंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर स्वतःचा संसार आणि गावाकडे आई असं दोन्हीकडचं समतोल माप राखून सगळ्यांना सांभाळून घेतलं आणि स्वतःची जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण केली. नंतर आईचं देखील त्यांना असा हातभार लाभला की त्यांचं बरंच ओझं कमी झालं. दोघांनी स्वतःच्या इच्छा अपेक्षा बाजूला ठेवून माझं शिक्षण माझ्या आवडीनिवडी पूर्ण केल्या. खिशात जरी नसलं काही नाही कधी म्हणाले नाही. या जगात त्यांच्यापेक्षा श्रीमंत मी कोणी पाहिला नाही. वयाच्या 60व्या वर्षी आज 34 वर्ष अथांग परिश्रम करून ते नोकरी पूर्ण करून आज सेवानिवृत्त होत आहेत. अशा आज माझ्या बाबांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आम्हाला खूप आनंद होत आहे कारण ह्यापुढे त्यांना आराम करायला वेळ मिळेल, त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करायला वेळ मिळेल. लेकरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचे स्वप्न तो विसरून गेला. जेव्हा पाहिले मी त्याचे तळहात, माझा बाप माझ्यासाठी देऊन गेला. बाबा, आता तुम्ही तुमचे फिरण्याचे स्वप्न पूर्ण करा. आई आणि तुमचे पुढचे आयुष्य निरोगी, स्वच्छंद आणि सुखकारक राहू हीच माझी रोज ईश्वरचरणी प्रार्थना राहील. शेवटी एक छोटीशी आरोळी प्रस्तुत करतो. न बोलता प्रेम करतो, न सांगता साथ देतो, न थकता कष्ट करतो, न दाखवता सहन करतो, तो बाप असतो. बाबा,
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी समीक्षा संजय शेलार, श्री एकनाथ जानू कुर्ले यांची मुलगी आहे. मी त्यांना भाऊच म्हणते. खरं तर घरातली सगळेच त्यांना भाऊ म्हणतात. ते अतिशय प्रामाणिक, कष्टाळू व बोलक्या स्वभावाचे आहेत. त्यांना गप्पा मारायला खूप आवडतात, तसेच त्यांना भजनंही खूप आवडतात. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, तसेच घरच्यांच्यावर खूप प्रेम आहे. त्यांनी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले, माझं शिक्षण पूर्ण केले. आज जिल्हा परिषद ठाणे येथे मी नोकरीला आहे. मला जेव्हा जेव्हा गरज लागते तेव्हा ते माझ्यासाठी धावून येतात. त्यांनी त्यांची नोकरीची 34 वर्ष पूर्ण केलेली आहेत. त्यांची ती धावपळ मी अगदी जवळून पाहिलेली आहे. त्यांची रिटायरमेंटनंतरची खूप सारी स्वप्न आहेत. अलीकडेच त्यांची व माझी अचानक एका बँकेमध्ये भेट झाली. तेव्हा छान गप्पा झाल्या. त्या गप्पांच्या ओघामध्ये त्यांनी त्यांचं एक स्वप्न मला बोलून दाखवलं की रिटायर झालो की गावाला एक घर बांधणार आहे. त्यांचं ते स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो, हे परमेश्वराकडे प्रार्थना आहे. भाऊ, आता काम खूप झालं, आता आराम पण करावा. तुम्हाला तुमच्या पुढील भावी काळासाठी खूप खूप शुभेच्छा. कुर्ले काका, तुम्हाला सेवानिवृत्तीचा खूप खूप हार्दिक शुभेच्छा. कुर्ले मामा, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. कुर्ले मामा, आपको रिटायरमेंट का ढेर सारा शुभकामनाएं. मामा, तुम्हाला निवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. कुर्ले मामा, तुम्हाला माझ्याकडून व आमच्या स्टाफकडून खूप खूप मनपूर्वक सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो. कुर्ले, तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. कुर्ले, तुम्हाला रिटायरमेंटच्या शुभेच्छा. कुर्ले, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. कुर्ले काका, तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. कुर्ले आजोबा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भाऊ, तुम्हाला माझ्याकडून सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा. भाऊ, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. भाऊ, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. भाऊ, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. भाऊ, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. भाऊ, तुम्हाला आज सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. बाबा, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. भाऊ, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. भाऊ, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. कुर्ले साहेबांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. बाबा, तुम्हाला 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 सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा.